तुमच्या मुलाला काहीही कळत नाही, सारखा खोड्या काढत असतो. काय रे सध्या सारख्या खोड्या काढतोस? नाही मग काय मी खोटं बोलतो? खोटं बोलतो का मी? सर आत येऊ? हे, अंजली पाठव गायकवाड बाई, या 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 या. अरे राणादा, या या या. काय लाडू, कसा आहेस बाळा? मस्त. तुम्ही सांगितलं म्हणून पालक घेऊन आलो. अरे वेडा आहेस काय? ते ते म्हणजे मी आपलं असंच म्हणालो होतो. माफ करा, आपल्या कामात थोडा खोळंबा झाला नाही ना? हे आमचं कर्तव्य असते बघा पालक सभेला येणं. काय अंजलीबाई? या 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 या, बसा बसा बसा. तर हेड सर बोला, काय तक्रार असते आमच्या लाडूची? लाडूची ठेवा, त्याची कसली आली तक्रार? मग ते परवा कोंबडा का केला होता त्याला? ते हे म्हणजे हे हा ते खेळाचा तास होता ना, त्यामुळे थोडासा व्यायाम. पण यानंतर त्याला व्यायाम करायला लावणार नाही. हो, तालमीत होतोच ना त्याचा व्यायाम. अजिबात नाही. हे बघा सर, तुम्ही कुठलाही संकोच बाळगू नका. जे काय खरं ना ते सगळं बिनधास्त सांगा. कसं आहे, लाडूची चूक सुधारणं हे पालक म्हणून माझं कर्तव्य आहे. आमचं कर्तव्य असते बघा. तुम्ही तक्रार सांगा. तक्रार म्हणजे तशी काही नाही, पण आता तुम्ही सांगाच म्हणताय तर त्याचं थोडस अभ्यासापेक्षा खेळाकडे जास्त लक्ष असते. काय येड सर, आता पोरं या वयात खेळणार नाहीत मग केव्हा खेळणार आहे? काय माधुदा? अगदी बरोबर राहणार. अहो ह्या वयात पोरांनी खेळलं पाहिजे. काय बरं येड सर, ते लाडूला खेळायला द्यायचं आणि बाकी सगळ्या पोरांना बी खेळायला द्यायचं, काय म्हणता? हो हो लाडू, तू खेळ. पण अभ्यासही तितकाच महत्वाचा आहे. आता अभ्यास केला तर पुढे जाऊन भविष्य घडेल. एकदम बरोबर बघा अंजली मॅडम. तर अभ्यास महत्वाचा. लाडू, अभ्यास करायचा. येऊन झाल्यावर अभ्यास करू. हो कर ना, अभ्यास करून खेळ, खेळून अभ्यास कर. तुला वाटेल तसं कर. बरं, पुढे? पुढे अहो कधी कधी मारामारी. हे कधी कधी मारामारी करतो. ते हेड सर, ते आता पोरं म्हणल्यावर ते गरमागरमी होणारच की हो. ते काय दुश्मनी होत नसते त्यांच्यात. काय नाना काय? होय, जरा कुरबुरी असतात. आज भांडण तर उद्या दुसती. अजिबात नाही. शाळेत अभ्यासाला यायचं असतं, भांडण करायला नाही. हा अगदी बरोबर. अहो या लाडूचे साधे पाडे पाठ होत नाही. काय रे, एका शिक्षिकेच्या घरी वाढतोयस ना तू, मग साधे आकडेमोड तुला येत नाही? राहणार आला तर कुठे येत? लाडू, हे बघ, त्यांचं तू काय मला सांगू नकोस. अरे त्यांचं आणि शिक्षणाचं नातं कसं आहे हे मला चांगलंच माहिती आहे. हे बघ, तुला जर पाडे आले नाहीत तर मी अजिबात काय करणार नाही. जेवढे पाडे तुझे चुकतील ना त्याच्या दुप्पट मी तुला छड्या मारणार आहे. मग करत बस गुन्हाकार काय करायचा तो. महाजन सर, मुलांना असं घाबरवणं. हे बघा बाई, आता तुम्ही शिक्षिका नाही आहात. ही शाळा माझी आहे, मला माझ्या पद्धतीनं चालू द्या. अच्छा, ते तुमची शाळा, मग ते 13चा पाडा म्हणून दाखवा की हो. मी कशाला म्हणू? ते तुमची शाळा असते की होई, ते तुम्ही शिकवता का नाही पोरांना, मग पहिलं तुम्ही म्हणून दाखवायचं बघा. ते करा की सुरू. हो हो करतो ना. मला काय सगळे पाडे पाठ आहेत एवढा असल्यापासून. 13चा
हा 13 एके 13, 13 दुने 26, 13 त्रिक 49, 13 चौक 52, 13 पाची 56, 65. हो तेच ते 6 5 5 6, 13 पाची 65, 13 सक 78, 13 सप्ते 13 सप्ते 91. हा 91, 13 आठे 13 आठे 13 एके 13, 13 दुणे 26, 13 त्रिक 49, 13 चौक 52, 13 पाची 65, 13 सक 78, 13 साती 91, 13 आठी 4 दर्शे, 13 9 17 दर्शे आणि 13 10 30. अयो हेड सर, तुम्ही बी चुकलात की हो. मग तुम्हाला बी द्यायचं काय? चुकलात त्याच्या डबल फटक. देऊ काय छडी? हेड सर, पोरांना प्रेमानं समजवायचं, रागानं नाही. समजत नाही तवर समजवा. ते कुणालाही प्रेमानं जिंकता येते बघा, घाबरवून नाही. समजलं? हो हो पण त्याला त्याला शिस्त नाही आहे हो, शिस्त पाळत नाही तो. ते शिस्त पाहायला ते काय नोकरी करताय काय? ते जरा इकडे तिकडे झालं तर सामावून घ्यायचं की हो. काय भाऊ? होय राणा बरोबर आहे. ठीक आहे ठीक आहे. लाडू आता थोडी शिस्त अशी शिथिल होईल बरं का? नाही, मुलांना ह्याच वयात शिस्त लावायला हवी. आत्ता शिस्त लावली ना की मग पुढे जाऊन त्याचा फायदा होतो. हो हो तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. ए लाडू, राणादादा म्हणतात ना त्याप्रमाणे आजपासून कडक शिस्त ठेवणार नाही, पण अंजलीबाई म्हणतात त्याप्रमाणे आजपासून थोडी शिस्त पाळावी लागणार बरं का? हा, आणि ते अभ्यासाचा ज्यादा लोड द्यायचा नाही बघ. हो जेवढा आहे तेवढा अभ्यास करायलाच पाहिजे. हो ते ज्यादा गृहपाठ बी द्यायचं नाही. हो अभ्यास घरी करायलाच हवा. ते परीक्षेचं ज्यादा टेन्शन द्यायचं नाही बघा. परीक्षेत चांगले मार्क मिळायलाच पाहिजेत, त्यासाठीच असते ती परीक्षा. हे बघा सर, तुम्हाला जे योग्य वाटते तेच तुम्ही करा. हो उगाच कोणाच्याही दबावाखाली यायची गरज नाही. हेड सर, ते पोरांना पोरांसारखंच राहू द्या. ते खेळायला द्या त्यांना. ते खेळल्यानं शरीर कसं काटक होते बघा. कळलं कळलं. हे बघा, तुमचा दोघांचाही मुद्दा माझ्या लक्षात आला. तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, मी बरोबर सगळं काही ते करतो. मी काय सांगितलं ते लक्षात ठेवा. आणि मी काय सांगितलं ते बी ध्यानात ठेवायचं. हो, आणि आता ही पालक सभा संपली असं मी जाहीर करतो. आपण सगळे पालक वेळात वेळ काढून इथं आलात त्याबद्दल आपले आभार. ही पालक सभा संपली. मग काय काय केलं अजून? अरे वा 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 वा, भारीच की. मग इकडे आलो मला सायकल फिरून दाखवायची काय? हा बघ. लाडू होय, लाडू गेला की शाळेला? हा नाही, तू ये की इकडं. नाही रे बाबा, शेण पाण्याचा सोडलाय मी कवा. नाही, मी येतो की तिकडे लाडूला घेऊन. थांबा, मम्मीकडे येतो. थांब, आम्ही येतो काय लाडूला घेऊन. तिथं खेळ, तू खेळ. हा हे नंदिता, ते युवराजला किती दिवस ठेवणार आहेत अजून मम्मीकडे? का? का म्हणजे? अगं इथं राहिला तर लाडू संकट शाळेला तरी जाईल. त्याचं वय नाही रे शिकायचं अजून. हे बघ, आत्तापासून शाळेला पाठवलं तर शाळेची गोडी लागेल ना. आता हे काय शाळेचं फॅड काढलंय आधीनं मधी. आधीनं मध्ये काय याच्यात? अगं भविष्याचा सवाल आहे त्याच्या. अरे देवा,
काल तुझी दारू सुटली तर आज लगेच पोराच्या भविष्याचा विचार आला भाई डोसक्यात. लईच सुधारणा झाली की एका दिवसात. हे बघ, तुला विचारलं तेवढं सांगायचं. युवराज आमच्या मम्मीकडेच राहत्याल. तिथं त्याचा ताप नगाय आमच्या डोसक्याला. अगं, पोरगं आहे तुझं ते, ताप कसला आलाय? दारू पिऊन तू बाहेर भटकत असतोयस. तुला काय कळणार आहे ताप? इथं घरात आमासनी सांभाळायला लागतंय. जशी काय सांभाळून मुलकाची दमल्याची. हे बघ, ते सगळं अंजली वहिनी होत्या म्हणून होत. आणि तुला नसेल का काळजी? मला काळजी आहे. माझं पोरगा आहे ते. एवढीच जर काळजी असेल तर जा आमच्या मम्मी पप्पाच्या घरी, त्याची काळजी कर, आणि काळजी करून झाली की ये घरी. कसली आई म्हणायची का तू? हा, रानादाने अंजली वहिनीकडे बघ जरा. ते लाडू त्यांच्या पोटचं पोरगं नसून केवढं काळजी करतात. आज तर शाळेच्या मिटिंगला बी गेल्यात. रानादा तरी एवढी काळजी. रानादान हाई. ए, रानादा नाही म्हणजे? हा, काय म्हणजे ते आधीच राणा भाऊजी राहिलेलं नाहीत. त्यांच्यात लई बदल झालाय. बदल काय नाही, तोंड बंद कर तुझं. आणि झालं असेल बोलण्यात काहीतरी बदल, पण माणसांची काळजी तीच आहे आणि तेच महत्वाचं आहे. म्हणलं जरा हिथं येऊन शांत बसावं, तर हिथं बी हायच आमच्या डोसक्या मागं ताप. जा खाली. गोदक्का, गोदक्का. काय रे लाडू, आज लवकर आला शाळेत ना? होय, आज लवकर शाळा सुटली. काय म्हणलं तुझं हेड सर? माऊ आली म्हणून समाधान झालं ना हो त्यांचं? रानादा आणि माऊ आल्यावर हेडसर शांतच बसलं आणि मला हुशार विद्यार्थी म्हणालं, गोदक्का उद्या झेंडा वंदन आहे शाळेत. बर, मला समूहगीत म्हणायला सांगितलंय. समूहगीत? हा, म्हणजे गाणं. आम्ही सगळे मिळून गाणं म्हणणार आहे, त्याला समूहगीत म्हणतात. सगळी पोरं प्रॅक्टिसला आपल्या घरी येणार आहेत. तू सगळ्यांसाठी पे कर. हा काय? अरे भेळ खाणार आहे काय गाणं म्हणणार आहे? दोन्ही पण. पर तुम्हाला गाणं कोण शिकवणार? माऊ. माऊला विचारलाय? ती तिच्या कामात राहायची आणि तुम्ही नुसतीच भेळ खात बसायचं? नाही, माऊ शिकवणार आम्हाला. ती नाही म्हणजे तर आम्ही रानादाला सांगणार, मग रानादा माऊला तयार करणार. हा, ही भारी कल्पना गावली आहे बघ तुला. रानादा काय बी सांगून दे, माऊ ऐकणारच. तू भेळ कर, तोपर्यंत मी हातपाय तोंड धुवून येतो. चालतंय, तू आटीप लवकर, तोवर मी भेळचं बघते. हा, कुठं होतास दिवसभर? अरे काय विचारलं म्या? ते कामात होतो. कसलं काम? ते मी एक सांगू काय, ते तुला पहिल्यापासून पैसे खायची सवय असते काय? म्हणजे ते म्हणजे काय म्हणजे, ते गावातल्या माणसांकडून ते वहिनींच्या नावानं तू मधल्या मध्ये पैसे काढत असते, हे माहित असते मला. उगा काय बी बडबडू नगस. कशावर ना? चोराला चोर बराबर ओळखते बघ. ते सांगू काय वहिनींना? नाही सांगते तुम्ही. एक मिनिट. मी आता साहेबांची विश्वासू माणूस आहे, तू सांगून काय फरक पडणार आहे? अय्यो, पण आता सगळ्यात जास्त विश्वासाचा माणूस मीच असं आहे की रे. तुला बघायचं काय? हा, मी आत्ता जाऊन वहिनींना सांगते बघ. बरोबर. हितनं पुढं तू काय करतो त्याचं घेणं देणं मला नाही, आणि म्या काय करते त्याचं घेणं देणं तुला नाही. समजलं? आता कसं शाण्यासारखं बोलीस बघ तू. पुढच्या टायमाला काय बोललीस तर पाया पडायला लावतोय बघ मी. किती वरडताय? माझ्या ताईसाहेबांनी वर डिस्टर्ब होत आहे. आम्हाला गाणं तयार करायचं आहे. कसलं गाणं? शाळेत म्हणायचं आम्हाला. होय होय. एक मिनिट. जो काही कालवा करायचा तो बाहेर करायचा. चंदा, कोण काय करते याचं तुला काय घेणं देणं नसते, तूच म्हणलीस रे. तुझ्यात आणि माझ्या या पोरांचा काय संबंध आहे? ते काय संबंध असते समजावून सांगू काय? ते लावू काय पडायला पाय? काय गरज नाही. ते लाडू येते.
राणादा सगळे आलाय ना? हे काय राणादा उद्या मी शाळेत गाणं म्हणणार आहे. काय सांगता? एक नंबर आहे. बस की रे. आम्हाला गाणं शिकवणार कोण? तू माऊला सांग की शिकवायला. हे माऊ कशाला लागते? मी असतंय की मी शिकवताय तुम्हाला. हे या इकडे. हा तर ते मी सुरू करते बघ. वेळात मराठे वीर दौडले सात. नाही ते नाही, ते बलशाली भारत हो ते म्हणणार आहे. हे मला येत नसते. मला हे एकच येते बघ. म्हणून तर माऊला सांग म्हणलं. माऊ माऊ. हे मी शिकवतोय. हे म्हणायचं काय माझ्या बरोबर? ते बलशाली भारत हो वो, बलशाली भारत हो, विश्वात शोभुनी राहो. विश्वात शोभुनी राहो. आणि पुढचं ते पुढचं काय येत नसते. ते हेच म्हणा की रे तुम्ही. हा बलशाली भारत हो वो, विश्वात शोभुनी राहो. बलशाली नाही, बलसागर. मग तुम्ही शिकून सोडा की त्या पोरांना. आता तेच करावं लागणार आहे. चला रे. मला वाटलेलंच तू सांगितल्यावर माऊ शिकवणार. काय संबंध? तुम्हाला बरोबर शिकवणं माझं कामच आहे. चला या मी शिकवते. सगळ्यांनी रांगेत उभं राहायचं. आपण शाळेत कसं उभं राहतो तसं. चला एक साथ विश्राम. सावधान. आता मी गाणं म्हणून दाखवते, तुम्ही माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचं. करूया सुरू. बलसागर भारत होवो, बलसागर भारत हो, मोठ्यांना म्हणायचं सगळ्यांनी. बलसागर भारत होवो, बलसागर भारत हो. ओरडून नाही, नुसतं मोठ्यांनी. बलसागर भारत होवो, बलसागर भारत काय वैताग आहे रे देवा. विश्वात शोभुनी राहो. काय किरकिर चालू आहे का खाली ही? खाली तुमचा विश्वासू माणूस गाणी म्हणून घ्यायला त्या पोरांकडनं. या घरात गाणी म्हणायला बंदी आहे, माहितीये ना? आता ती तुमच्या विश्वासू माणसाला कोण सांगणार? बघा तुमचं तरी ऐकतोय का? मला नाही वाटत ऐकल म्हणून. त्याचा बाबी ऐकल. विश्वात शोभुनी राहो. आता मी अख्ख म्हणते, तुम्ही माझ्या मागे अख्ख म्हणायचं. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, हे कंकण करी बांधियले, हे कंकण करी बांधियले. हे कंकण करी बांधियले. तू कशाला म्हणतोयस? तू म्हणू नकोस, तुझ्यामुळे मुलांची चाल बिघडेल. म्हणा. हे कंकण करी बांधियले, हे कंकण करी बांधियले. मोठ्यानं म्हणा. हे काय काय चाललंय? काय तमाशा लावलाय ह्यो? वहिनी, ते मुलांच्या शाळेमध्ये कार्यक्रम असतोय बघा. मग त्याचा ताप आमासली का? या ताप कसा ते आम्ही ठरवतो. वहिनी एक मिनिट. जरा इकडे येताव का? या पालक सभा झाल्यावर ते मी गोड बोलून सहीचा विषय काढला बघा. मग खात्री पटल्यावर सही करते म्हणली की हो. हे हळूहळू तिचा मूड चांगला होत असते बघा. तुम्ही गाणं बंद करून तिचा मूड खराब करू नका. मला सांगते, हे मला बी हे गाणं बिणं पटत नसते, पण ते खात्री पटायला मी हे सगळं करत असते. मग काय म्हणतो ते सुरू करू दे गाणं. सहीचं बघ लवकरात लवकर जरा. ते खात्री पटल्यावर करेल किती सही. ते मला बी एकदाच सही करून कधीच निघून जातोय असं जाते बघा. ते तुम्ही सुरू करा. हा सुरू करा. बसत का तू? बस की रे. बस बस सुरू करा तुम्ही. चला. हे कंकण करी बांधियले, हे
जनसेवे जीवन दिधले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, राष्ट्र